आर यू डेड अशा नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे चीनमधल्या लाखो करोडो लोकांनी डाउनलोड केलंय आणि तेही सिंगल लोकांनी, बरं का. म्हणजे विषय काय याचा, तर हे ॲप जे लोक एकटे राहतात, म्हणजे सिंगल असतील, वयस्कर असतील किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे घरी एकटे राहत असतील, अशा लोकांसाठी हे ॲप बनवलं गेलंय. पण का, तर जे लोक एकटे राहतात त्यांना काही झालं तर, म्हणजे घरी एकटे असताना तब्येत बिघडली, चक्कर आली, अटॅक आला, अजून काही इमर्जन्सी आली, तर बाकीच्यांना कळणार कसं आणि त्या व्यक्तीला अर्जंट ट्रीटमेंट तरी कशी मिळणार. आणि म्हणूनच आहे आर यू डेड ॲप. म्हणजेच तुम्ही जर का ठराविक काळाने फोन चेक केला नाही तर तुम्हाला काहीतरी झालंय असं हे ॲप समजतं आणि लगेच तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला हे ॲप मेसेज पाठवतं. म्हणजेच तुम्ही जिवंत आहात की नाही हे चेक करत राहणारं हे ॲप आहे. हे ॲप चीनमधल्या लाखो करोडो लोकांनी डाउनलोड केलंय आणि त्यामुळे चीनमध्ये खूप लोक एकटे राहतात अशी माहिती पुढे आली आहे. आणि मेन म्हणजे या ॲपचे पेड युजर्स सुद्धा खूप जास्त आहेत. हे ॲप US, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडामध्येही खूप जास्त पॉप्युलर झालंय. पण आता या ॲपच्या नावावरनं थोडीशी कॉन्ट्रोवर्सी होताना दिसतेय, त्यामुळे डेव्हलपर्सनीच या ॲपचं नाव बदलण्याचा डिसिजन घेतलाय. पण एकंदरीतच एकटं राहणाऱ्या लोकांसाठी हे ॲप धावून आलेलं आहे. तुम्हाला या ॲपबद्दल काय वाटतं? अशी कोणती ॲप्स तुम्ही वापरली आहेत का, वापराल का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा द लाईफ.